मित्रांनो, जलचक्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? जलचक्रामध्ये सूर्याचा रोल महत्त्वाचा आहे, नद्यांचा रोल महत्त्वाचा आहे, झाडं, पशुपक्षी ह्यांचा रोल महत्त्वाचा आहे. तसंच आपल्या अर्थचक्रामध्ये सरकारचा रोल, रिझर्व्ह बँक आणि बँकांचा रोल, उद्योजकांचा रोल आणि सर्वसामान्य नागरिकांचा रोल. या अर्थचक्रामधला सामान्य माणूस म्हणून आपला रोल काय आहे हे समजून घेतलं तर आपलं आर्थिक आयुष्य अधिक परिणामकारक आणि सुंदर होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, समृद्ध होण्याच्या या प्रवासात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आतापर्यंत आपण पैशाचा शोध कसा लागला, कशा प्रकारे पैसा महत्त्वाचा आहे, पैशाचा स्पीड काय आहे, पैशाने पैसा कसा कमवायचा, असे 3 महत्त्वाचे टप्पे पाहिले. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याच्या लिंक्स देखील डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिल्या जातील. लक्षात घ्या, आता चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. पैशाचं चक्र, अर्थचक्र काय आहे हे जर आपण समजलं तरच आपण खऱ्या अर्थाने समृद्ध हे होऊ शकतो. मित्रांनो, भरपूर पैसेवालं होणं आणि समृद्ध होणं ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे ना, तो आपल्याला या व्हिडिओमधनं समजून घेणार आहे. मित्रांनो, जशा प्रकारे जलचक्र या पूर्ण पर्यावरणाला चालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, पशु पक्षी, झाडं, पानं, फुलं ही सगळ्यामागे जलचक्र अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. ते पाणी वाहतं राहणं, ते वाहतं पाणी समुद्राला मिळणं, त्यातनं त्याची वाफ होणं आणि ती वाफ वर जाऊन त्याचे ढग तयार होणं, पुन्हा पाऊस पडणं, ते पुन्हा वाहत राहणं, हे जसं जलचक्र चालू असतं तशाच प्रकारे मित्रांनो अर्थचक्र देखील चालू राहत असतं. आणि या अर्थचक्राला नीटरित्या जो समजून घेतो आणि या अर्थचक्राला उत्तमरित्या आपल्या आयुष्याला समृद्ध करण्यासाठी वापरू शकतो, तो समृद्ध माणूस. हे आपण आजच्या व्हिडिओमधनं समजून घ्यायला भेटलेले आहोत. मित्रांनो, जलचक्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? जलचक्रामध्ये सूर्याचा रोल महत्त्वाचा आहे, नद्यांचा रोल महत्त्वाचा आहे, झाडं तसंच पशुपक्षी ह्यांचा रोल महत्त्वाचा आहे. तसंच आपल्या अर्थचक्रामध्ये सरकारचा रोल, रिझर्व्ह बँक आणि बँकांचा रोल, उद्योजकांचा रोल आणि सर्वसामान्य नागरिकांचा रोल, असे महत्त्वाचे 4 रोल्स असतात. या सगळ्यामध्ये जसं पशुपक्षी आणि झाडांचा रोल महत्त्वाचा आहे तशाच प्रकारे या अर्थचक्रामध्ये सामान्य माणसाचा म्हणजे आपला सगळ्यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण दरवेळेला म्हणत असतो सरकारने हे करावं, ते करावं, अशा समस्या सॉल्व्ह कराव्या, पण ते करत असताना आपण आपला रोल मात्र नीट निभावतो आहे का ह्याचं आत्मपरीक्षण करणं मात्र टाळतो. मित्रांनो, समृद्ध व्हायचं असेल तर त्याचा जो जर्नी आहे, त्याचा जो प्रवास आहे, तो स्वतःत आत्मपरीक्षण करणं, स्वतःला त्या बाबतीत आपण हा रोल उत्तमरित्या निभावतोय का, त्याबाबत माझे विचार क्लिअर आहेत का, हे जर मी समजून घेतलं तरच हा प्रवास अत्यंत सुखाचा होईल. मित्रांनो, या अर्थचक्रामधला सामान्य माणूस म्हणून आपला रोल काय आहे, मिडल क्लास माणसाचा महत्त्वाचा रोल काय आहे हे समजून घेतलं तर आपलं आर्थिक आयुष्य अधिक परिणामकारक आणि सुंदर होऊ शकतं. मित्रांनो, आपण या प्रवासामध्ये जसे पशु पक्षी पाणी वापरतात तशा प्रकारे आपण या पैशाला वापरत असतो. आपल्या लागणाऱ्या दैनंदिन गोष्टींसाठी खर्च करत असतो, आपल्याला लागणाऱ्या सुखसोयींसाठी आपण खर्च करत असतो. तसंच आपण सरकारला टॅक्स देखील देत असतो आणि अशाच प्रकारे माझ्या उद्याच्या लागणाऱ्या गरजांसाठी म्हणून मी गुंतवणुका देखील करत असतो. आता या गुंतवणुकांमधनं देखील काय होत असतं तर हा पैशाचा जो प्रवाह आहे हा प्रवाह वाहताच राहतो. पण ह्याला जर मी पैसे याच स्वरूपात साठवून ठेवायचं जर ठरवलं, मी त्याला लक्ष्मी स्वरूपात गुंतवणुका करण्यासाठी ॲसेट्समध्ये देखील वापरलं नाही,
मी म्हणालो मला सरकारला देखील पैसे द्यायचे नाहीत, मी जास्तीत जास्त ब्लॅकमध्ये ट्रान्झॅक्शन करीन आणि मी भरपूर पैसे जमवा करीन, मी भरपूर पैसेवाला माणूस बनीन. तर लक्षात घ्या, भरपूर पैसेवाला माणूस बनण्याचा हा जो विचार आहे, हा विचार आणि श्रीमंत बनण्याचा विचार यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे. कारण आपण अशा प्रकारे पैशाचं डबकं तयार केलं तर त्या डबक्यामध्ये शेवाळ साठेल, रोगराई तयार होईल, समृद्ध आयुष्य आपण म्हणू शकतो का? बघा, आपण अनेकांकडे वाममार्गाने आलेला देखील भरपूर पैसा असतो. या वाममार्गाने आलेल्या पैशाचं डबकं बनवून ठेवलेल्या लोकांना आपण काही समृद्ध माणसं म्हणतो का? आपण त्यांना श्रीमंत माणूस नाही म्हणत, आपण त्यांना फक्त भरपूर पैसेवाले लोक म्हणतो. आणि त्या भरपूर पैसेवाल्या लोकांच्या समस्या देखील आर्थिक रोगराईच्याच असतात. घरात संस्कार चांगले होत नाहीत, अनेक प्रमाणात वातावरण बिघडलेलं असतं, त्या पैशाचा छान वापर होत नसतो आणि आयुष्य एका बाजूनी कुजत जात असतं. मित्रांनो, आपल्याला हे असं आपलं आयुष्य कुजत जाऊ द्यायचं नाहीये आणि म्हणूनच आपला रोल महत्वाचा काय आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण ह्यामध्ये छान प्रकारे आपल्याला लागणाऱ्या सुखसोयींसाठी पैसे खर्च करावे. आपण जर पैसे खर्च करत असू तर एक्सचेंज होत असतात हँड्स. म्हणजे आज माझ्या हातात असलेले पैसे उद्या तुमच्या हातात असतील, तुमच्या हातातनं तुम्ही खर्च कराल, तिसऱ्याच्या हातात होत असतील. अशा प्रकारे हा पैशाचा प्रवाह वाहत राहील, प्रत्येकाची गरज देखील सॉल्व्ह होईल आणि त्यांच्याकडे पैसे देखील येतील त्यांची उद्याची गरज सॉल्व्ह करण्यासाठी. अशा प्रकारे हा पैसा वाहत राहील. आता या खर्चामध्ये आपल्याला जीएसटी द्यावा लागतो. अनेक जण म्हणत असतात या जर गोष्टी जीएसटी बीएसटी नसत्या तर 18% स्वस्त पडल्या असत्या, 5% स्वस्त पडल्या असत्या किंवा 36% स्वस्त पडल्या असत्या. कशाला सरकार हे टॅक्स लावतोय? सरकार इकडनं देखील पैसे घेतं, सरकार इन्कम टॅक्स मधनं देखील आमच्याकडनं पैसे घेतं. लक्षात घ्या मित्रांनो, या अर्थचक्राला सुरळीत चालू ठेवण्यासाठी सरकारला अशा प्रकारे आपल्याकडनं पैसे घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता अनेक जण असं देखील म्हणतात मग सरकार प्रिंट का नाही करत पैसे? सरकारने प्रिंट करावे भरपूर पैसे आणि जे काही खर्च करायचे, ब्रिज बनवायचे, ब्रिज बनवून टाका, रेल्वेचे ट्रॅक बांधा, लोकांना पैसे वाटा, काही करा, तुम्ही पैसे प्रिंट करा, तुमच्या हातात प्रिंट करता येण्याची ताकद आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर प्रिंट केले गेले पैसे तर होतं काय? वस्तू आणि सेवा देशामध्ये तेवढ्याच आहेत. वस्तू आणि सेवांच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात पैसा तयार झाला तर एक अत्यंत धोकादायक गोष्ट होते, ती म्हणजे महागाई. आणि ही महागाई इतक्या लेवलवरती वाढू शकते जर बेसुमार प्रमाणात आपण फक्त पैशाचं अर्थव्यवस्थेतलं प्रमाण वाढवलं, वस्तू आणि सेवांचं त्या प्रमाणात वाढलं नाही तर होईल काय? अगदी कांदे बटाटे देखील लाखभर रुपयाला जातील. आणि अशा प्रकारची व्यवस्था कधी आली नव्हती का? अशा प्रकारची वेळ आत्ताच व्हेनेझुएला सारख्या देशावरती आली आहे, झिम्बाब्वेमध्ये येऊन गेली आहे, अनेक देशांमध्ये, श्रीलंकेमध्ये अशीच अवस्था होऊन गेली. लक्षात घ्या मित्रांनो, पैसे प्रिंट करून ती ताकद जरी सरकारकडे असली तरी ती सरकार किती प्रमाणात ताकद वापरते. म्हणून बघा, तुम्ही बजेटमध्ये दरवेळेला मांडलं जातं सरकारची तूट किती आहे आणि ही तूट मोजली जाते जीडीपीच्या तुलनेत. जीडीपी म्हणजे काय? तर आपण सर्व नागरिक मिळून किती प्रमाणात वस्तू आणि सेवा निर्माण करतो त्याचं आर्थिक मूल्य. आपण अख्ख्या वर्षभरात किती वस्तू आणि सेवा निर्माण करतोय त्याच्या तुलनेत सरकारचं जे बजेट आहे त्या बजेट मध्ये तूट किती राहते. तर या वर्षी हे अत्यंत महत्वाचं वर्ष आहे आपलं, ज्यामध्ये तूट आपण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं पाऊल उचललंय. आता हे तूट कमी करणं हे अर्थव्यवस्थेच्या हेल्थसाठी, आरोग्यासाठी, या आर्थिक पर्यावरणाला सुयोग्यरित्या वापरण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. जर ही तूट कमी करायची असेल तर सरकारला आपल्याला टॅक्स करणं
म्हणजे आपल्याकडनं टॅक्स रूपाने पैसे घेणं हे महत्वाचं आहे. सो जसे वनस्पती, पशु, प्राणी या पर्यावरणामधला आपापला रोल सुयोग्य पद्धतीने निभावतात. प्राणी असा विचार करत नाहीत की मी वाहत्या नदीचं नाही बाजूला डबकं काढून ठेवतो, म्हणजे कधी मला पाणी लागलं की मी वापरून घेईन. ते असा विचार करत नाही, त्या पाण्याचा असा वापर करत नाही. ते काय करतात, ते आजूबाजूला भरपूर नद्या निर्माण होतील अशा प्रकारच्या अवस्थेत राहतात. हत्ती बघा, हत्तीच्या वापरामुळे ज्या वावरामुळे पर्यावरणामधचं संतुलन होत असतं आणि हत्ती जिथे जिथे जास्त जल सोर्सेस आहेत तिथे राहणारा एक समृद्ध प्राणी मानला जातो. तसं समृद्ध प्राणी आपण व्हायचं की आपण आपल्या पैशाची डबकी तयार करायची. लक्षात घ्या, श्रीमंत माणसांनी स्वतःच्या आजूबाजूला पैशाच्या वाहत्या प्रवाहाच्या अशा वेगवेगळ्या नद्या माझ्या आजूबाजूला भरपूर वाहत आहेत की मला कधी पैसे लागले तर मी त्या कुठल्याही नदीतनं वापरू शकतो आणि माझं आयुष्य समृद्ध करून जगत राहू शकतो. पण हे करत असताना मी या पाण्याला वाहत ठेवीन. जर हे वाहतं पाणी राहिलं तरच ह्याची वाफ होईल, परत पाऊस पडेल आणि हे सतत वाहतं राहणं अत्यंत गरजेचं आहे. इथे जर मी कुठेतरी स्वार्थी विचार करून पैशाचा संचय करायला गेलो, आणि पैशाचा संचय म्हणजे पैसे याच फॉर्मॅटमध्ये त्याला कॅश स्वरूपात दाबायचा प्रयत्न करणं, हा अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. हे करायला जर आपण घेत असू तर ते खूप मोठ्या प्रमाणात आपणच आपल्या आर्थिक आयुष्याचं डबकं तयार करतो आणि कुपोषित आर्थिक आयुष्य आपल्याला एका बाजूनी मिळायला लागतं. कारण आपण या अर्थचक्राला प्रवाही ठेवण्याच्या मार्गात बाधा निर्माण करणारे राक्षस तयार करत असतो. तो अशा प्रकारे राक्षस होणं हे योग्य अजिबात नाही आहे मित्रांनो. याला आपण प्रवाही जितकं करू तितके आर्थिक दृष्ट्या आपण समृद्ध होणार आहोत. त्यामुळे जर टॅक्स भरावा लागत असेल तर अत्यंत आनंदाने भरूया. हे अत्यंत महत्वाचं पुण्यकर्म मानूया अर्थव्यवस्थेमधलं आणि ते आपण सगळ्यांनी पार पाडूया. कारण लक्षात घ्या, सरकार चांगल्या प्रकारे न्यायव्यवस्था पाळणं, कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण करणं, चांगल्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज देशात देणं, देशामध्ये व्यापार उद्योग मोठा होत राहत असेल तर त्यासाठीच्या अनेक गोष्टी करत राहणं हे सरकारचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. आणि ते कार्य करण्यासाठी त्यांचे हात बळकट करणं हे आपलं प्रत्येकाचं एक चांगला नागरिक. बघा, विकसित भारत, विकसित या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बरीच चर्चा करतो, पण होतं काय, आपल्याकडे विकसित ट्रेन जरी आली तेजस सारखी तर त्याच्यामधले इयरपॉड्स आणि सगळ्या गोष्टी आपण काढून घेऊन घरी नेतो. म्हणजे अशा प्रकारे जर ओरबाडून घेण्याची जर आपली वृत्ती असेल तर आपण विकसित नागरिक तयार होतोय का? आणि जर विकसित नागरिक न तयार होता फक्त अर्थव्यवस्था विकसित होत असेल, जर इन्फ्रास्ट्रक्चर विकसित होत असेल पण नागरिक विकसित नसेल तर मित्रांनो परत आपण गुलामगिरीमध्ये जाण्यासाठी रेड कार्पेट घालून आपण आमंत्रण देतोय. त्यावेळेला आपल्यावरती मोगलांनी राज्य केलं, त्या नंतर आपल्यावरती इंग्रजांनी राज्य केलं. आताच्या काळामध्ये खूप मोठ्या मोठ्या बलाढ्य कंपन्या तयार झालेल्या आहेत, त्या आपल्यावरती डिजिटली राज्य करायला सुरुवात झालेलीच आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये आपण समृद्ध कधी होऊ, जर आपण विकसित भारताचे विकसित नागरिक झालो. आणि विकसित नागरिक ज्याला मी म्हणत असेन त्याला तुम्ही समजून घ्या, जर मला टॅक्स पडत असेल तर सरकार टॅक्स कोणावरती चार्ज करतं? सरकार 2-4 लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे, अगदी कमी स्वरूपातलं ज्यांचं उत्पन्न आहे, अशा लोकांना सरकार काय म्हणतं, तुम्ही तुमचीच काळजी घ्या, तुम्ही तुमच्या मुलांना छान शिकवा, त्यांना सगळ्या फॅसिलिटी द्या, आम्हाला काही नको. जे काही तुम्ही त्यातनं खर्च करणार त्यातनं इनडायरेक्ट जे टॅक्स होणार आहेत ते आम्हाला बास आहे. पण तुमचं एका पातळीपेक्षा जास्त ज्याला उत्पन्न होतंय
त्यावेळेला लक्षात घ्या सरकारचा देखील त्यामध्ये एक महत्त्वाचा रोल आहे. समजा तुम्ही जर IT इंजिनियर असाल तर देशामध्ये IT सिस्टीम्स ह्या चांगल्या प्रकारे काम करू शकतायत. IT कंपन्यांसाठी सुयोग्य वातावरण देशात आहे म्हणून IT सेवा आपण निर्यात करू शकतोय. सो मी जर IT इंजिनियर म्हणून काम करू शकत असेन आणि माझा दरवर्षी उन्नती होतीये तर माझ्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे. माझ्याकडे अनेक IT इंडस्ट्रीसाठी पूरक गोष्टी तयार होत आहेत. माझ्याकडे आर्थिक नियोजन हे जर माझं क्षेत्र आहे तर लोकांकडे कोणी डोक्यावर बंदूक ठेवून पैसे काढून घेत नाहीये, त्यांच्याकडनं धमकावून, त्यांच्याकडनं चोरी दरोडा टाकून पैसे काढून घेतले गेले असते तर कोणी माझ्याकडे गुंतवणुका करायला किंवा गुंतवणुकांचा सल्ला घ्यायला कशाला येईल. सो त्यामुळे लक्षात घ्या या पूर्ण पर्यावरणाला व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी टॅक्स ही अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती टॅक्स पेयर म्हणून आपल्याला भरता येते. त्यासाठी आपले हात सक्षम आहेत म्हणूनच आपण देऊ शकतोय. लक्षात घ्या आपल्यापैकी प्रत्येकाला पुढच्या वर्षी दुप्पट टॅक्स भरायला लागो अशी माझी सगळ्यांची इच्छा राहील सगळ्यांसाठी. आता ह्याला तुम्ही शाप समजा नाही तर आशीर्वाद समजा, पण जर तुम्हाला दुप्पट टॅक्स भरायला लागत असेल तर तुमचं उत्पन्न देखील दुप्पट होतंय नाही का. पण अनेक उलटा विचार करणारे लोक असा विचार करत असतात की अरे मला टॅक्स भरायला लागेल एवढा, माय गॉड काय बोलतोय हा माणूस. टॅक्स अशी गोष्ट म्हणजे टॅक्स ही एक काहीतरी हिरोईन आहे आणि तिला आपल्याला वाचवायचं आहे. हिंदी पिक्चरची आपण हिरो आहोत आणि आपल्याला या हिरोईनला वाचवायचं आहे. अशा प्रकारे आपण विचारांनी अडकलेलो आहोत मित्रांनो, हे योग्य नाहीये. आपण टॅक्स देताना कृतार्थ राहणं, कृतार्थ भावनेने हा टॅक्स देणं हे समृद्ध होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आणि ह्या विचाराच्या पलीकडे आपण जाऊ शकत नसू तर आपण समृद्ध होऊ शकणार नाही. आपण आर्थिक डबकी तयार करू आणि ही आर्थिक डबकी तयार न होऊ देता आपल्या या आर्थिक पर्यावरणाचं जे चक्र आहे ते सुरळीतपणे सुरू राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे नक्की उत्तमरित्या सुरू राहण्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे तर या देशामध्ये चांगल्या प्रकारे आर्थिक वातावरण, आर्थिक पर्यावरण उत्तम राहणं. जर देशाची तूट मोठी होत गेली तर परदेशी गुंतवणूकदारांना देखील एक मेसेज मिळत असतो की या अर्थव्यवस्थेचं काही भलं होत नाहीये. सो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे परदेशी गुंतवणूकदार येऊ शकत असतात भारतात गुंतवणुका करायला ते देखील परावृत्त होतात. जर परदेशी गुंतवणूकदार आले नाही तर आपली जी आज अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था मोठी होण्यासाठी खूप बंधने येतात. सो म्हणून आपल्याला GDPची जी च्या तुलनेमध्ये सरकार जे बजेट सादर करत असतं त्याच्यातली जी तूट आहे ती तूट मर्यादित ठेवणं हे आर्थिक शहाणपण आहे. हे आर्थिक शहाणपण विसरून टाकणारं सरकार येऊ नये आणि अशा प्रकारे ही तूट कमीत कमी राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जर होत असेल तर देशाचं अंतर्गत आर्थिक पर्यावरण हे सुंदररित्या राहील. अन्यथा काय होतं बरं, बांगलादेशमध्ये आज जी परिस्थिती झाली आहे मित्रांनो, बांगलादेशमधले जे श्रीमंत आहेत जे जिथे जातील तिथे नद्या निर्माण करू शकतील अशा प्रकारचे जे हत्ती स्वरूपातले बिझनेसमन आहेत त्यांना अख्खं जग वेलकम करेल. जे अत्यंत तळागाळातले गरीब लोक आहेत त्यांचा वापर हे सत्तांतर करण्यासाठी नवीन व्यवस्थेमधली जी लोक जी सत्तेत येऊ पाहतात ती त्यांचा टूल म्हणून अनार्की तयार करण्यासाठी वापर करून घेतील. मधल्यामध्ये भरडून कोण निघणार आहे तर तो मध्यम वर्ग, ज्याला दुसऱ्या देशात देखील कोणी घ्यायला तयार होणार नाही. आणि त्या अशा प्रकारच्या आर्थिक पर्यावरणात
तो देखील रस्त्यावर उतरून मोर्चे निदर्शनं करणं, जाळपोळ करणं हे मध्यम वर्गाला करता येण्यासारख्या गोष्टीच नाही आहेत. सो मित्रांनो, जर आपण मध्यम वर्गामध्ये जगत असू तर आपण टॅक्स भरून आपल्या सुंदर आयुष्य जगण्याची एक किंमत देत असतो आणि ही किंमत योग्यरित्या आपण चुकती करून एक सुंदर आयुष्य आपल्या पदरात मिळवत असतो. त्यामुळे आपल्याला कायदा आणि सुव्यवस्थेच्या राज्यात जगता येतं. लक्षात घ्या, जर आपली जी काही प्रॉपर्टी आहे, रिअल इस्टेट प्रॉपर्टी मानूया, ती जर अफगाणिस्तान सारखी परिस्थिती झाली तर तुम्ही तर म्हणत असता ना, रिअल इस्टेट म्हणजे घेतली की वाढतच जाणार. पण कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य बदलून अफगाणिस्तान सारखी परिस्थिती जर भारतात आली तर तुमच्या रिअल इस्टेटची काय किंमत राहील? सो म्हणून अनार्की न होऊ देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पैसे प्रिंट करून पैशाचा महापूर आणणं हे देखील रोखणं महत्वाचं आहे. सो या सगळ्याचं संतुलन करणं, ह्या अर्थचक्राला सुरळीत सुरू ठेवण्याचं काम सरकारकडनं केलं जात असतं. सो त्यामधलं आपलं सामान्य नागरिक म्हणून महत्वाचा रोल काय आहे? तर एक सामान्य माणूस म्हणून आपण आपल्या लागणाऱ्या गोष्टींसाठी खर्च करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्या खर्चातनं देखील सरकारला टॅक्स मिळत असतो आणि ज्यांचं उत्पन्न एका पातळीच्या वरती आहे तर जसं जसं उत्पन्न वाढत राहतं त्यावरचा टॅक्स हा वाढतो, कारण का त्यांची क्षमता मोठा टॅक्स देण्याची आहे म्हणून. आणि सरकारने दिलेल्या इकोसिस्टीममुळेच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढण्याच्या सोयी सुविधा देखील उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचाच वापर करून आपण मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळवत असतो. सो हे उत्पन्न मिळवण्याचे आपले सोर्सेस सुरक्षित राहणं महत्वाचं नाहीये का? आणि हे जर महत्वाचं वाटत असेल तर आपल्याला या अर्थचक्राला सुरळीत सुरू ठेवणं महत्वाचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे छान आपलं आर्थिक आयुष्य जगूया आणि कृतार्थतेने देण्याची भावना जी आहे ती महत्वाची आहे. याबाबत फार सुंदर करंदीकरांच्या ओळी आहेत की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक देणाऱ्याचे हात घ्यावे. आता राक्षसी प्रवृत्तीचे लोक म्हणतात हातच खेचून घ्यावे देणाऱ्याचे. बघा किती राक्षसी विचार आपल्या समाजात पसरत चाललाय. मित्रांनो, देणाऱ्याचे हात घेणं म्हणजे आपण देखील देणार होणं. जे काल टॅक्स ब्रॅकेटमध्ये नव्हते ती मंडळी जर आज टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असतील तर ही आर्थिक पर्यावरणासाठी किती चांगली गोष्ट आहे. मी कधी टॅक्स देत नव्हतो, पण आता या वर्षापासून मी जर टॅक्स द्यायला लागत असेल तर टॅक्स पेयर म्हणून मी वाढलो म्हणजे माझं देखील उत्पन्न वाढलं. आणि अशाच प्रकारे मला भरपूर देशाला टॅक्स देत राहायचं आहे, मला टॅक्स देणारं व्हायचंय. असा जर छान आनंदाने विचार करू शकलो आपण तरच आपलं देखील उत्पन्न आणि उत्पन्नाचे सोर्सेस वाढू शकतात. आणि ह्याला वाढवण्यासाठी पॉझिटिव्हली विचार करणं, ही देण्याची वृत्ती तयार करणं, ना की सगळं मी संचय करीन, मी सगळं ओरबाडून घेईन आणि मी असं आर्थिक डबकी तयार करीन की सगळे मी कमवलेले पैसे मी माझ्यावरतीच उपभोगून घेणार आहे. हा अत्यंत घृणास्पद राक्षसी विचार आहे. या राक्षसी विचारामधनं जर तुम्ही बाहेर पडलात तरच तुम्ही आर्थिक आयुष्यात सुखी आणि समृद्ध होऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय, तुमचं मत काय आहे याबाबत हे नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आणखीन असे कशावरती व्हिडिओ करावे हे देखील कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हा आर्थिक विचार तुमच्या प्रत्येक मित्राला, मैत्रिणीला, नातलगांना पाठवा. कारण का तर आज मध्यमवर्गीय समाजामध्ये अनेक जण टॅक्स म्हटला की असं घाबरून जातात की टॅक्स द्यायचाच नाहीये, अशा विचारा परत आलेले आहेत. सो आपण नक्की अर्थचक्र काय आहे
आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय हे जर समजून घेतलं तर आपला आर्थिक प्रवास सुखाचा होईल. धन्यवाद.